मजुरांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाऊसाहेब आंदळे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। का तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे? काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे हार्वेस्टरला भाव आहे तो आम्हाला मजुराला द्यावा। आम्ही राज्यभरात 130 कारखाने बंद आहेत। आज राहिलेले उर्वरित कारखाने उद्याच्याला बंद होतील, आज संध्याकाळपर्यंत बंद होतील। आम्ही त्यांना प्रमुख मागण्या मागितलेल्या आहेत। आम्ही 4 वेळेस मीटिंग केलेली आहे। 4 वेळेस मीटिंगमध्ये आम्ही जो आमच्या मागण्या आहेत ते त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत। हार्वेस्टरप्रमाणे आम्हाला हार्वेस्टरला 425 आम्ही 408च रुपये तोडणी द्या असं साखर संघाशी आम्ही बोलून घेतलेलं आहे। दुसरा मुद्दा आम्हाला 50% आम्ही 50%वर ठाम आहेत। 2% कमिशन मागितलेलं आहे। आणि हा जे कायदा आहे बुडवाबुडीचा, हे कायदा अंमलात आणा याची बजावणी केलेली आहे। 50% मागतोय म्हणजे नेमकं काय मागताय तुम्ही हे समजलं नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आहे की आता तुम्हाला किती रेट मिळतोय आणि तुम्ही ही मागणी का करताय? आम्हाला आता 273 रुपये तोडणी भेटत आहे, पण आम्ही 410 रुपये तोडणी द्या असं म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। किती ऊसतोड मजूर संपावरती आहेत? आजचा जर विचार केला तर राज्यभरातल्या आज किती ऊसतोड मजुरांनी जे आहे ते ऊसतोड बंद आंदोलन ठेवलं? 19,65,000 सर्व मजूर आहेत। त्यामधून आज 13 लाख, सव्वा 13 लाख, 13,25,000 ह्या पद्धतीने आज सर्वजण बंद आहेत। आज सर्वजण 13 लाख मजूर आज ऊसतोड बंद आहे। पण हे त्याचा शेवट कधी होणार? किंवा तुम्ही मागणी काय सरकारला काय अल्टिमेटम दिला होता का? तुम्ही सांगितलं 4 मीटिंग घेतलं, त्याच्यावर सरकारने आम्ही सरकारशी बोलून घेतलं होतं। साखर संघाशी आमची मीटिंग झाल्या वेळेस सांगितलं होतं की आम्हाला 25 तारखेपर्यंत जर आम्हाला तुम्ही जर बोलवलं, नाही बोलवलं, आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही 25 तारखेपासून कोयता बंद महाराष्ट्र राज्य करून ठेवू। त्यांनी आम्हाला काही परत बोलवलं नाही, आमच्याशी मीटिंग केली नाही आणि आम्हाला शेवटी बंदच करावं लागलं। पण यात तुमचं नुकसान होते असं वाटत नाही? नाही, आमचं नुकसान तर पहिल्यापासूनच आहे हो। आम्हाला 237, 273 अशी मजुरी भेटती। यामध्ये 24 तास काम करावं लागतंय। मजुरीने जर माणूस गेलं तर त्याला 8 तासाचे 400 रुपये बाईला आहे, 600 रुपये गाड्याला आहे। आमच्या मजुराला 2000 किलो ऊस तोडावा लागतो, तेव्हा त्याला 437 रुपये, 440 रुपये हजेरी पडती जोडीला। 2 बैल, 1 गाडी, 2 माणसं, त्याला 24 तास काम करावं लागतं, तेव्हा त्याला तेवढी हजेरी पडती। त्याच्यामुळं आम्ही सांगितलं की आम्हाला हार्वेस्टरप्रमाणे आम्हाला हे द्या। हार्वेस्टरला किती दिले जातात? हार्वेस्टरला काही जागेवर 425 आहे, काही जागेवर 450 आहे, काही जागेवर 500 रुपये टन आहे। आम्ही इतर राज्यांचं नाही मागितलं, आम्ही महाराष्ट्रामध्येच हार्वेस्टर जो तोडतोय त्या पद्धतीनेच आम्हाला द्या, मजुराला द्या। इथलं सरकार जे आहे किंवा कारखाने आहेत ते ऊसतोड मजुराला पैसे देतात म्हणून काही ऊसतोड कामगार बाहेरच्या राज्यात अहो, इथला आपल्या महाराष्ट्रामधला दर कमी असल्यामुळं 35% मजूर हा बाहेर राज्यामध्ये ऊस तोडायसाठी गेलेला आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये जे कारखाने नोकिंगवर चालत आहेत त्याला एकच कारण आहे की आपल्याकडे मजुरी नसल्यामुळं आपला महाराष्ट्रातला मजूर बाहेरच्या राज्यात ऊस तोडायला गेल्यामुळं आज सर्व ही कारखाने कमी कॅपॅसिटीने चालवावे लागतात। ऊसतोड मजुरांचं फक्त राजकारण केलं जाते का असं वाटते का? राजकारणापुरता तुम्हाला धरलं जाते, गृहीत धरलं जाते, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते असं वाटतंय? अहो, ऊस तोडणाराचा उपयोगच कोण करतोय हे आम्हाला आजच कळत नाही। आम्ही जे योग्य वेळ आल्यावर सांगू आम्ही कोण ऊस तोडणाराचा उपयोग करते का, ऊस तोडणाराकडून फायदा करण्यासाठीच ऊस तोडी पाहिजेत हे आम्ही नंतर वेळेच्या टायमाला सांगू। आता तुमचं आंदोलन मागे कधी घेणार? तुमच्याकडून प्रशासनाच्या वतीनं कोण तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आले का? राज्य सरकारच्या वतीनं तुमच्याशी काही संपर्क साधला? आमच्याकडे कोणीही आलेलं नाही, आमच्यापाशी कोणी आलेलं नाही। आता सध्या तुम्ही आलेले आहेत, या अगोदर आमच्याकडे कोणी आलेलं नाही, आम्हाला कोणाची म्हणजे निरोप पोहोचलेला नाही। आता काही ठिकाणी उलटी जर तोडायला जाऊ नका काही म्हणलं तर काही कारखानदारीवाल्यांनी पोलीस स्टेशन बोलून आमच्या लोकांना ताब्यात घ्यायचं चाललेलं आहे। म्हणजे दमबाजी करून ऊस तोडा, एवढ्यातच तोडा आणि दमबाजी करून तोडा। आज माळेगावमध्ये आमच्या पोरांना दमबाजी चाललेली आहे। ऊस तोडायला का जातात जर विचारलं, आम्ही आमच्यातच विचारलं की बाबा आपली युनियन चालू आहे, तू का गेलता असं विचारायला गेलं तर ते कारखानदारीवाल्यांनी पोलीस लोक आणून त्या लोकांना तिथं दबाव आणण्याचं चाललेलं आहे।
तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही बंदच राहणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला 237 रुपये देत आहेत, जवळपास 350च्या आसपास तुम्हाला 350 ते 350 रुपये दिल्याशिवाय तुम्ही शांत बसता? आम्ही 50% मागितलेलं आहे. आम्ही हार्वेस्टर प्रमाणेच द्या म्हणतोय, आम्हाला जास्त नकोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.